फेसबुकवरती मी न्यूज वाचली होती. काही 8-10 दिवस आधीचीच गोष्ट आहे वाटते. लहान मुलगा एक 4-5 वर्षाचा स्केटबोर्ड खेळत होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. तर ही गोष्ट 8-10 दिवस आधीचीच आहे, काही जुनी नाही आहे. मी जेव्हाही मुलींना शाळेतून आणायला जाते, तेव्हा काही एक पॅरेंट्स म्हणजे आयांचं एक काम रोजचा प्रकार आहे तो, की मुलांना पुढे सोडून देतात आणि त्या मागे-मागे चालतात. चौफुली पुढे आहे, वेगाने सगळ्या गाड्या येत असतात. स्कूल सुटायची वेळ आहे, बस, व्हॅन सगळ्यात खूप जोरजोरात वेगाने सगळ्या चालू असतात. हे त्यांना माहिती असून रोज तो त्याच प्रकार करतात. पोरांना पुढे सोडून देतात आणि त्या मागे-मागे चालतात. त्या चौफुलीवरती मोठ्या लोकांचे सुद्धा छोटे-मोठे ॲक्सिडेंट होतच राहतात. हेच प्रकार रोज त्यांचे असतात. शेवटी आज त्यांना एका आजीनी टोकलं, की "का गं तुम्ही लहान आहे का?" म्हणे, "पोरांना पुढे सोडून देता आणि तुम्ही मागे-मागे चालता. एवढ्या घटना घडतायत तरी तुम्ही सुधरत नाही." असं थेट त्या तिघी-चौघींना त्या आजी बोलल्यात, की "हात पकडून मुलांचा चाला" म्हणून. तरी त्यांना त्या गोष्टीचं काही गांभीर्य असेल असं मला काही दिसलं नाही. दुसरी गोष्ट असं, की सोसायटीच्या परिसरात तुम्ही पोरांना खेळायला पाठवताय, पण कोणाबरोबर पाठवताय? आजूबाजूच्या मैत्रिणींबरोबर पाठवताय, की घरातल्या आजी-आजोबांसोबत पाठवताय? आधी विचार करा, की हे व्यवस्थित लक्ष देऊ शकतील की नाही? आधी हा विचार करा पाठवायच्या आधी. खाली मंडळी दिसली, की गप्पा मारत बसायचं आणि मग पोरं-पोरांसोबत खेळत बसतायत, खेळतायत. हे असं बरोबर नाही आहे. पोरगा कुठे गेलाय? गाडीच्या मागे गेलाय का? की कुठे गेलाय? हे सुद्धा लक्ष द्यायचं तेवढंच महत्त्वपूर्ण असं काम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, की निष्काळजीपणा आहे हा. निष्काळजीपणामुळेच अशा घटना घडतात असं तर मला वाटते. फोन घ्यायचा, फोनमध्ये असं मान घालून बसायचं. छोटं बाळ असो, 1.5 वर्षाचं असो, 2 वर्षाचं असो, ते खेळत बसतं. काय खेळतंय? कुठे जातंय? कुठं पडलं? काही ड्रेनेज असतात, काही असतात. आतमध्ये सगळं खूप बारीक लक्ष द्यायचं असतं हे. पण नाही, आपण फोन घेतो, हातात असा खाली मान टाकून बसतो किंवा कोणाचा फोन आला तर फोनवर बोलत बसतो. बाळ खेळत आहे, मुलगा खेळत आहे. हा निष्काळजीपणा आहे. घरात आपण एखादी गोष्ट कामात असतो, दार उघडतो, दाराच्या बाजूलाच जर लिफ्ट असेल, पायऱ्या असेल, मूल लिफ्टमध्ये जाऊन पण बसून जातं तरी आपलं लक्ष नसतं. निष्काळजीपणामुळेच या घटना घडतात. हे माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत.